महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहोळीकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। तसेच जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथील सिटी क्लब येथे उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मी मतदान केले आहे, तेव्हा आपणही आपले मतदान करून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले। तसेच त्यांनी येथील मतदान केंद्रावर असलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फीही घेतली। सखी मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक आयोगातर्फे हिंगोली लोकसभा मतदारसंघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र 7, दिव्यांग कर्मचारी संचालित 6 व युवा मतदान केंद्र 6 असे 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत। यापैकी हिंगोली येथील हे मतदान केंद्र महिलाद्वारे संचालित सखी मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी, पोलीस, परिचारिका यांच्यासह सर्वच महिला कर्तव्यावर आहेत। या मतदान केंद्रावर फुग्याचे डिझाईन करून रांगोळी काढून आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, ZTV महाराष्ट्र न्यूज। काय भावना आहेत आणि काय सांगा? खरं तर याच्यापूर्वी सुद्धा विधानसभा लढवलेल्या आहेत, परंतु त्यावेळेचा मतदानाचा हक्क आणि आजचा खूप विशेष आहे। कारण 6 विधानसभेचा मिळून 1 लोकसभा मतदारसंघ झाला। 11 तालुके या लोकसभेमध्ये आहेत, 3 जिल्हे या लोकसभेमध्ये आहेत। त्याच्यामुळे हा खूप मोठा विस्तारित लोकसभा मतदारसंघ आहे। 17,65,000 मतदार आहेत, जवळजवळ 2004 बूथ आहेत आणि एवढं 2200 गावं आहेत तांड्यावाड्या सहित। आणि हे फिरत असतेवेळेस खूप म्हणजे आणि प्रचाराला फक्त मला 18 दिवस भेटले आणि 18 दिवस म्हणजे एका तालुक्याला 1.5 दिवस, त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकलो नाही। परंतु आमचे महायुतीचे प्रत्येक विधानसभेमध्ये 5 ठिकाणी रनिंग आमदार होते, त्याच्यामुळे मला फारसं जड गेलं नाही, कारण तिथली बाजू सांभाळून घ्यायचे। त्याच्यामुळे मला हातगाव आणि हिमायतनगर एवढाच विधानसभा माझ्याकडे होता, परंतु तिथे सुद्धा मी 10 सुद्धा गावं करू शकलो नाही, कारण मी मतदारसंघ ही पूर्ण जबाबदारी माझ्या जनतेवर सोडलेली आहे। हातगाव विधानसभा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.